सर्वांना नमस्कार. काही गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत आहेत आणि त्याकडे आपण सर्वांनी निरखून लक्ष देणं गरजेचं आहे. कारण की या सर्वांचा आपल्या शरीरावरती आणि आरोग्यावरती खूप मोठा परिणाम होणार आहे. काल 11 फेब्रुवारीची गोष्ट आहे. मी एक बातमी वाचली की मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे हिमालयीन भागामध्ये, जे की वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे आहे. 11 तारखेपासून 16 तारखेपर्यंत फेब्रुवारीच्या ही बर्फवृष्टी होईल असा अंदाज आहे. याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रामध्ये काय होईल तर मागच्या 2-4 दिवस जी उष्णता वाढली होती ती उष्णता दुपारच्या वेळेस तर तशीच राहील. कारण की आत्ता उत्तरायणाकडे चाललेलो आहे, त्यामुळं सूर्याची किरणं सरळ आपल्या पृथ्वीवरती यायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे उष्णता दुपारची तशीच राहील. पण रात्रीच्या आणि सकाळच्या वेळे किंवा पूर्ण रात्रभर थंडीचं प्रमाण हे जास्त राहील, कारण की आत्ता बर्फवृष्टी होते आणि आत्ताचं येणारं वारं हे उत्तरेकडून येत असतं. याचा शारीरिकदृष्ट्या काय फरक होईल आणि तेच आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आत्ता जी थंडी आणि उन्हाळ्याचा जो खेळ चालू आहे, जो की दरवर्षी आत्ता अत्यंत तीव्र होत चाललेला आहे, यामुळे लहान मुलं आणि वृद्धांच्या आरोग्यामध्ये खूप मोठे बदल आपल्याला जाणवतील. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बनलेलं की कफाचा काळ सुरू झालेला आहे आणि पवार साहेबांना ॲडमिट केलेलं आहे, जे की कफ आणि खोकला याविषयी होतं. तसंच ते जसे वृद्ध आहेत तसेच आपल्या घरातील किंवा आजूबाजूची बालमुलं ह्यांच्यावरती त्या गोष्टीचा अत्यंत दुर्गामी किंवा मोठा परिणाम होताना आपल्याला दिसेल. कारण की आत्ता हवेची गुणवत्ता ही अत्यंत ढासळलेली आहे. त्याचबरोबर बदलता हा काळ आणि कफाचं होणारं विलयन दुपारच्या वेळी, त्यामुळे त्यांना श्वसनाचे रोग वगैरे होताना आत्ता मी तरी पाहतोय डॉक्टर असल्यामुळं. तुम्हीही जरी निरीक्षण केलं तर तुम्हालाही दिसतील. पण यामध्ये करायचं काय हे आत्ता महत्त्वाचं आहे. पहिली गोष्ट मध्ये आत्ता लहान मुलांना जर तुम्ही ज्यूस वगैरे देत असाल, गोड गोष्टी बेकरीचे पदार्थ देत असाल तर ते पूर्णपणे थांबवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खायला वगैरे ज्या गोष्टी तुम्ही बेकरीच्या किंवा पॅकेट फूड देत असाल, थंड पाणी वगैरे स्कूलमध्ये जाताना देत असाल किंवा थंड कोणतीही गोष्ट देत असाल, आईस्क्रीम्स देत असाल, ते पूर्णपणे थांबवणं गरजेचं आहे. कारण की उन्हाळा अजून सुरुवात झालेला नाही आहे. आपण आत्ताशी थंडी सोडायला सुरुवात केलेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये प्रवेश करत आहोत. त्यामध्ये येतो तो चैत्र महिना, ज्यामध्ये कफ वाढतो आणि ह्या गोष्टीने कफ वाढेल आणि तुमच्या मुलांना श्वसनाचे व्याधी भयानक होणार आहेत. त्यामुळे ती गोष्ट टाळणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मग घरच्या घरी काय करणं गरजेचं आहे, कारण की गव्हर्नमेंटने कफ सिरप वगैरे बॅन केलेले आहेत ठराविक वयोगटाच्या मुलांपर्यंत, 2 वर्षाच्या वगैरे वयोगटापर्यंत. मग त्याऐवजी आपण काय करू शकतो तर मुलांना आपल्या घरी असलेल्या ओवा, त्याचबरोबर हिंग यांची धुरी द्या, वाफ द्या नाकाने घ्यायला, जेणेकरून शरीरातील कफ वगैरे विलयन व्हायला त्यांचं चांगलं मदत होईल आणि कफ वाढणार नाही. त्याचबरोबर पिंपळी वगैरे किंवा सुंठ असेल घरामध्ये, ती मधाबरोबर मिक्स करून मुलांना चाटायला देत राहा, जेणेकरून कफ हा मर्यादित राहील आणि त्यांना श्वसनाचे रोग झाले असतील तरी ते लवकर व्हायला मदत होईल, लवकर बरे